घ्यायचं का राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं। मी आठवले साहेबांना बोलल्यानंतर आठवले साहेब काय म्हणले की त्याला पटवून सांगितलं ही निवडणूक ही प्रभाग पद्धतीची आहे, खाली 2 उमेदवार नगरसेवक आणि एक नगराध्यक्षच आहे। तर आठवले साहेबांना मी कन्व्हिन्स केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही। म्हणजे हे सुद्धा लोकतांत्रिक जी अडचण होती ती सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा आणि आपण घड्याळीच्या चिन्हावर लढलं पाहिजे, मी त्याला मान्यता घेतलेली होती। परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या, माझं तिकीट डिक्लेअर झालं, फिक्स झालं, मी वाचले आल्यानंतर बरंचसं 2-3 दिवस बातम्या चालल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझं त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे त्यांना की मला ते डावलण्यात पुन्हा आलं, म्हणजे 16 तारखेला 17 तारखेला मला त्या ठिकाणी डावलण्यात आलं। याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे, माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून जे त्यांना खाली कॅन्डिडेट्स उपलब्ध करायचे होते ते उपलब्ध करून घेण्याचं काम तेव्हा माझ्या छबी आणि प्रतिमेचा त्यांनी उपयोग केला। आणि म्हणून 17 तारखेला मला माझ्या मित्रांनी सांगितलं 11:30 पावणे 12 वाजता की अजितदादांनी काय कुठला कॅन्डिडेट जाहीर केला वगैरे वगैरे वगैरे। माझं कॅन्डिडेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारल्याला कुठलाही विरोध नाही, मला नाकारल्याला मला काही नाही। राजकारणामध्ये चालतं, कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे राजकीय नेते ठरवतात। परंतु ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं, ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली, माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली, म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट देण्याचं काम केलं। म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही ओरिजिनल एससीला डावलण्याचं काम केलं। एका मुस्लिमने ठेवलेल्या किंवा म्हणा किंवा लग्न केलेल्या बहिणीची, आमच्या भगिनीचे लग्न केलं आणि त्याच्या सासूला तिकीट कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी, मला तर असं ह्याच्यामध्ये एकही माहिती मिळाली ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांमध्ये चर्चा चालते की ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे। ते मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे। आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण आहे, तुम्ही जर एससीच्या लोकांना डावलत असाल, तुम्ही जर कुणी ठुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या बहिणीच्या सासूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला, ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे। मी त्यांचा जाहीर निषेध करतो की आपण आज सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहे, तिकीट कुणाला सुटलं पेपरला बातम्या शेख मुजीबला तिकीट सोडण्यात आलेलं आहे, त्या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहे। आणि म्हणून खऱ्या तुम्ही एससीच्या लोकांना तिकीट दिलेलं नाही याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्या त्या निवडणुकीमध्ये विशेषतः या जिल्ह्यातल्या पंडित घराण्याला ह्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना या निवडणुकीसमोर जावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे त्याला निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही धडाशी शिवाय राहणार। राहिली गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेला आपल्याला प्रश्न पडलेला, आपली भूमिका काय ते आपल्याला प्रश्न पडलेला असेल, परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये 25 किंवा 26 तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल, जे समाज निर्णय घेईल त्या मी समाजाच्या पाठीशी। मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या आमच्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील, बहुजन समाजातले, मी काय म्हणजे बौद्ध समाजातल्या किंवा 18 पगड जातीच्या जे विचारवंत असतील, जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार। एकीकडे आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरं असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे, दुसरं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत। भूमाफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या औकाफ बोर्डच्या जमिनी आहेत त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेतून पीटीआर त्या ठिकाणी त्यांना काढायची। आणि मी जर आलो असतो
आपल्याला माहित आहे, मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकिटाची, मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असतं. मी कुणाच्या दबावला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं. आणि म्हणून त्यांना माहित आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे, स्वाभिमानी आहे, कुणाच्याही दारात न जाणारा माणूस आहे. हे सुद्धा कारण या मागचं असू शकतं की अशी परिस्थिती आहे. तुम्हाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेशाही बीड शहरामध्ये आणायची आहे, पण माझ्या बीड शहरातली जनता अत्यंत हुशार आहे, जाणकार आहे की राजेशाही नाही आहे बांधवांनो, या ठिकाणी लोकशाही चालते. आणि म्हणून ही राजेशाही आम्ही बीडच्या विशीच्या बाहेर आम्ही फेकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे. आणि म्हणून आता हे ऐकणार नाहीत, ही सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहेत. म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली. त्याचं कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करतायत, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्या देतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मला सांगा, माझ्या ऑफिसला आज गर्दी असते का? मी जेव्हा असतो त्या ठिकाणी 400-500 लोक मला भेटून जातात. सगळं आपण पण कधी कधी येतात, आपण बघताय. म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलायला वेळ असते, अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते. आणि म्हणून ही चळवळ दडपण्यासाठी, पप्पू कागदेला दडपण्यासाठी ही मला मी नोटीस दाखवतो तुम्हाला. ही मला नोटीस दिलेली आहे. मला पोलीस अधीक्षकांना एवढं सांगायचं, गोपनीयची जर माझी एवढी माहिती असेल तर या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतोय ही उघड माहिती. क्लब, पत्त्याच्या क्लब चालतात, मटका चालतो, गुटखा तुमच्याच साह्याने चालतो. याच्याकडे आपण पवार साहेब, SP साहेब आपण लक्ष द्या. माझी गोपनीय मला तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मी अजित पवार, भैयासाहेब पंडित, विजयजी पंडित, मी घाबरणारा माणूस नाही. मी अनेक चळवळी केल्या, अनेकदा जेलमध्ये गेलोय. आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की ह्याचं काहीतरी काढून निवडणूक नुसतं जेलमध्ये टाकायचं. मी आपल्या या नोटीसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकताय, मी तुम्हाला भीक घालत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घड्याळाचा प्रचार करायचा नाही. आम्ही एकमताने ठरवलं, या ठिकाणी ठरवलं आहे. आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला घडायचे. आणि हे जे अजितदादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे, मी या नोटीसला भीक घालत नाही. मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महारवतनच्या जमिनी आमच्या परत द्या, ही काय चूक आहे? आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे. बऱ्याच तुमच्या महारवतनचा जो जेव्हापासून निघाल्या तेव्हापासून ह्या पोस्ट सुटतच होत्या. या 2 दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या. अरे आमच्या जमिनी, महारवतनाच्या जमिनी तुम्हाला खायला जमतात, आम्ही ते मागायचे नाही. तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या, पोरासाठी घ्यायच्या, स्वतःसाठी घ्यायच्या. आम्हाला गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधायच्या त्याच्या नावाखाली. हे आम्ही चालू देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता, परंतु लोक बोलले असते मला तिकीट नाही दिल्यामुळे हे आंदोलन करायला लागलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू. आणि हे खऱ्या अर्थानं हे निवडणूक जी आहे की या ठिकाणी बीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट्स आले तर आम्ही बघितले, अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केले, अनेक पक्षांनी केलेलं आहे. आणि त्याला तिकीट, अरे कुठे ते पारवेबाईची कधी तुम्ही बातमी ऐकली, ते कर्मचारी होते तहसीलला, अरे तिने भ्रष्टाचार केला, 2 वेळेस सस्पेंड झाली, 2 वेळेस सस्पेंड, 2 का 3 वेळेस सस्पेंड झाली. भ्रष्टाचार केला, 100 रुपये काय 500 रुपये काय त्याच्यामध्ये ती सस्पेंड झाली. तिनं कुठं एखादा सामाजिक काम केलेलं आहे मला दाखवा. कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे, कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला. आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम, हे आंबेडकर चळवळ दाबण्याचं काम ही इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आणि आम्ही काही घाबरणारी लोक नाहीत. आम्ही साध्यात नाही, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ, गोरगरिबांची चळवळ, जो
वंचित आहे, सगळ्यात खालचा घटक आहे, त्याच्यासाठी काम करणारे आम्ही सर्व लोक. आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो, कुठं गेलो, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही घरी पण भाकरी खातो आणि जेलमध्ये बी जाऊन भाकरी खाणार आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही. आणि निश्चितपणे मात्र आम्ही तुम्हाला धडा शिकवण्याच्यावर राहणार नाही. धन्यवाद. बोलत असताना सांगितलं मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आणली, तुमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी सोबत घेतला आणि तुम्ही कुठं जाऊ नये ते बांधून ठेवण्यासाठी सगळं गेलो. तुम्ही दुसरीकडे कुठेच जाऊ नये, अगोदर सोबत घ्यायच्या नंतर जाऊन वेळेला नाकारायचं, म्हणजे मी कुठेच गेले नाही पाहिजे असं काय होतं ते? असू शकतो, म्हणजे असू शकतो. मी ते सांगितलं ना, माझा पूर्ण वापर केलेला आहे, माझ्या छबीचा पूर्ण वापर केलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी खालचे जे कॅन्डिडेट्स आहेत, आज ते नगरसेवक रडत आहेत, हे आम्ही तुमच्यामुळे तिकीट घेतलं नाही तर आमचे काय संबंध नव्हतं. आपण हे म्हणजे वस्तुस्थिती अनेक नगरसेवकांनी मला फोन केले. आपण एका उमेदवाराच्या संदर्भामध्ये थेट आक्षेप घेतलेला आहे की जातीय चेहरा म्हणून वापरला गेला, परंतु एमआयएमचा उमेदवार देखील त्याबद्दल आपलं काही मत आपण व्यक्त केलं. नाही, एमआयएमचं सुद्धा तोच प्रकार झाला. एक त्या उमेदवारी दाखल करताना टिकली लावती झालेला एमआयएमचा तर जो आहे ती आमची भगिनी, तिने तर अक्षरशः तिला ठेवलेला आहे. आपण उमेदवारी दाखल करताना टिकली लावली जाते आणि पुन्हा काढली जाते. हे पाहत आहे जो काही प्रकार चाललेला आहे, जो काही षडयंत्र चाललेलं आहे, हे फार चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या माध्यमातून एससीच्या जागेवर त्याचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालतो. तशा आपल्याला वेदना झाल्या, तशा मुस्लिम समाजातून अशा काही वेदना समोर येत नाहीत का? नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही. बाजूला आपले आहेत. हो आहेत ते त्यांनी मांडलेले आहे, त्यांची भूमिका ते पुढील काळामध्ये मांडतील. सातत्यानं पंडितांवर आरोप लावला जातो, सामान्य कार्यकर्ते पुढे येऊ द्यायचे नाही, त्यांना जवळ घेऊन संपून टाकायचं असं त्यांचा आरोप आहे. हे सगळं बीडमध्ये येऊन पुन्हा सुरू झालं आहे. मला त्यांनी काल काय केलं, उद्या काय करणार याचं माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी एसी समाजाला डावली, हा प्रश्न तो आहे. त्यांची जी प्रवृत्ती आहे, माझा त्या प्रवृत्तीला विरोध आहे. व्यक्तिगत माझं त्यांचं काय निवड मैत्री आहे, परंतु चुकीला माफी नाही. आपण येणाऱ्या मी मला समजू शकतो, परंतु ज्या कार्यकर्त्याच्या ज्या समाजाच्या भावना आहेत, मी त्या भावना ह्या 3-4 दिवस मी पूर्ण जाणून घेऊन ह्या समाजाच्या भावना आहेत आणि मी ते आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं की कुठलातरी डिझाईन बॉक्स संस्थेनं सर्वे केला अजित पवारांच्या आणि त्या सर्वेमध्ये तुमची रेटिंग कमी आहे. मला सांगा, तू कागदाचा सर्वे होऊ शकतो का? घरामध्ये माझं नाव आहे, महिल्यापासून विद्यार्थिनीपासून लहान मुलं असतील, युवक असतील, माझं प्रत्येक 18 पगडमध्ये जातीमध्ये नाव आहे. मी काम करतो, मी जात विचारित नाही. माझ्या ऑफिसला आपण बघतो, मराठा समाजाचा माणूस येतो, मुस्लिम समाजाचा माणूस येतो, बंजारी समाजाचा माणूस येतो, ब्राह्मण समाजाचा माणूस येतो. 18 पगड आमच्या सगळं तर खालच्या जातीचे माणसं येतात. मी सर्व समाजाला 30 वर्षापासून मी नाही देतो, त्यांची छोटी मोठी कामं करतो, चालू आहे. हे माझा सर्वे चालू आहे. आणि माझा कुणी सर्वे केलाय ना, येत्या 3 तारखेला 3 नंबरचा सर्वे दिसेल. आपण आता सांगितलं व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी घड्याळावर काम करायचं नाही असं निश्चित निर्णय घेतलेला आहे. याचे परिणाम गेवराईमध्ये सुद्धा नगरपालिका निवडणूक होती, जिल्ह्यामध्ये दिसते, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका येणाऱ्या निवडणुकीत राजेंना गेवराईमध्ये त्याचे परिणाम दिसते. तुमच्यासोबत जे झालं तेच अजिंक्य भैयासोबतही झालं, त्यांची काय भूमिका आहे या सगळ्यात? माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना उमेदवारी मागितली होती. आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं, एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये आहे. ही भूमिका माझी स्वतःची होती. एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती. परंतु मला हे माहीत नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात, हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्थापितामध्ये. तो काही मला माहीत नव्हता. जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमागं निस्वार्थपणे उभं राहिलो
परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये, त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते, असा भविष्यातला ते विचार करत असतील, असं असू शकतं, म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी. आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी, म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव. आता पुढची भूमिका करायला नाही, खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झालं. आता यावर आपली पुढची भूमिका काय आहे? आपली यावर आता उमेदवार आमचे नेते ज्या पद्धतीनं पप्पूजी कागदे साहेबांनी आताची भूमिका मांडलेली आहे, तो प्रचंड असा अन्यायाचा आणि अत्याचाराचा तो भाग आहे. आणि शेड्यूल कास्टला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणाची संधी 40 वर्षानं बीड शहरामध्ये आली होती. आणि 40 वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटतं, म्हणून त्यांनी असे उमेदवार दिले जे फक्त सह्या करण्यापुरते, अंगठे करण्यापुरते तिथं असतील. आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे, भ्रष्टाचार मुक्त होणार आहे, बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहित होतं, म्हणून आमच्या दोघांना तिथं टाळण्यात आलं. कागदे साहेबांनी सांगितलं की घड्याळीला मत नाही. कागदे साहेबांनी सांगितलं घड्याळीला मत नाही, तसं तुम्ही सांगणार का तुतारीला पण मत नाही? आमची यावर 25 ते 26 तारखेला पुन्हा एकदा बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्व समावेशक शेड्यूल कास्ट जेही आमच्या सोबत येतील, ज्यांना वाटतं, जे न्यायप्रिय लोक आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, आम्ही त्या बैठकीमध्ये ठरवू आणि त्या दिवशी हा निर्णय होईल. आज निवडणुकीच्या रिंगणात जी वंचित आघाडी आहे, वंचितचे पदाधिकारी जे निवडणूक रिंगणात असलेले आपल्या सोबत आहे, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? काय की आता जे प्रस्थापित पक्षानं ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत, तरी उमेदवार नसून एक प्रकारे यांनी बाहुले उभे केलेले आहेत. आणि कागदे साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी उभं राहत होतं, तर त्यांनी त्यांनाही टाळण्याचं काम केलं. तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. अध्यक्ष महोदय वंचितचे आपण देखील उमेदवार देताना निष्ठावंत पक्षातल्या उमेदवाराला डावलून आपण आयताच उमेदवार लादलाय असं वाटत नाही? खरं तर तो उमेदवार हा पक्षाकडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लाथ मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला, ही खरी तर महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. एक प्रश्न आहे की जी भूमिका आता समाज घेत आहे, सगळा समाज बैठक येणार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही प्रस्थापिताला आत्ता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका प्रस्थापितांना संघटनेची भूमिका आहे, तर ही कायमस्वरूपी राहणार आहे का काही ठराविक कालावधी? सध्या तर 2 निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आणि नंतरच्या काळातही ही भूमिका पुन्हा अजून सर्वजण बसू, म्हणजे मोठ्या विधानसभा लोकसभा आता 5 वर्ष, पण सध्या तरी आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीमध्ये ही भूमिका आमची जी अगोदर मांडलेली आहे ती भूमिका कायम राहील. पाटील साहेब, आपण मला एक प्रश्न असा आहे की ते बोलताना असे बोलले की आम्हाला फक्त कागदीला उमेदवारी द्यायची होती, पण त्यांना ते असं म्हणले की बाबा माझी जी RP आहे त्याचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर मी निवडणूक लढणार, बाकी इतर कोणत्याही चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही, असं तुमचं काय त्यांच्याशी बोलणं झालं का? एक. आणि चांगली साहेबाचा माझा असा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शरद पवार पक्षाने जी उमेदवारी दिली, जे 40-45 वर्षापासून बीड नगरपालिकाचे नगरसेवक आहेत, मग ते विकासाचे काम करणारे आणि सर्व समाजाचे नेतृत्व करणारे उमेदवार नाहीत का? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याने काही चिन्हाचं मी अगोदरच म्हणलो चिन्हाचं, परंतु ते गैरसमज पसरवतात. म्हणजे का नाही तर ते निवडणुकीचं चिन्ह दाखवतात. मी अगोदरच सांगितलं, अकोले साहेबाला विचारून की घड्याळ चिन्हावर उभा टाकण्यासाठी तयार होतो आणि ते असं गैरसमज पसरवतात आपल्या म्हणजे या माध्यमातून की त्याने
चिन्ह घ्यायला नकार दिला. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी चिन्ह घ्यायला तयार होतो. मला आठवडे साहेबांनी परवानगी दिलेली होती. हे सगळ्याला माहिती होतं, त्यांना सुद्धा माहिती. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जर एखाद्या ओरिजिनल नाता वडमारेंना निवडली तुम्हाला डावलं तुम्ही मी 100% त्यांच्यासोबत असतो. तुम्हाला डावलून दिली असते हो, मला डावलून दिली असती तरी दिली असते. चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्ते, रमण वडमारे असतील, अजिंक्य असतील किंवा कुणी असेल, अजय सरोदे असतील, कुणी असेल, आणि प्रामाणिकपणे मी त्याला मदत केली असते. तर मन धनात म्हणजे सगळे त्याच्यात काही नाही. आणि मी आजची प्रेस मला उमेदवार डावल्यामुळे नाही केली, लक्षात घ्या. हे समाजाला डावल्यामुळं मी ही प्रेस नाही. आणि हे समाजाच्या ज्या भावना आहेत त्या समाजाच्या भावना मी आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवतो. राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीने वेगळी भूमिका घेतली आणि घटनेचा अपमान होतो. तर त्यावेळेला तुम्ही ही प्रस्थापितांच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि भाजपच्या फायद्याची ठरणार आहे. ऐकून घ्या, ज्या ज्या वेळेस संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली त्यावेळेस मी रोडवर उठून त्याचा मी निषेध केला. आमचा जरी मित्रपक्ष असेल आणि चुकत जर असेल तर त्याची चूक दाखवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आणि दाखवली. मी प्रत्येक वेळेस आंदोलन सत्तेच्या विरोधात केले नाही. मी सत्तेमध्ये असून त्यांच्या मांडीला बसतो. मी त्यांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी ते चुकले त्या ठिकाणी मी आंदोलन केले आणि करत राहिलो. पण तुमच्या या आजच्या भूमिकेमुळे त्यांना ताकद मिळू नये अशी भूमिका मी तुम्हाला सांगितलं शेखरजी अगोदरच की जे समाज भूमिका घेईल मी त्या भूमिकेशी पाठीची आहे. मी माझी भूमिका नाही, मी समाजाच्या बाजूने. अध्यक्षजी, आज जसं आपण सर्वजण एकत्र आलात, ज्या दिवशी एससीचं आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी जर बसून असा काही निर्णय घेतला असता तर चित्र काही वेगळं दिसलं असतं का? बरोबर आहे, परंतु आता कसं आहे, आम्ही जिथं जे बसलेलं आता अजिंक्य भैया वेगळ्या पक्षाचा नेतृत्व करतो, मी वेगळ्या पक्षाचा करतो, अजय वेगळं. आणि जशी माझी भावना आहे म्हणजे मी जसं आलो रेसमध्ये ते पण आलेले, त्याची पण इच्छा आहे. इथं बसलेले सगळ्यांची इच्छा आहे की नगर पालिकेचा अध्यक्ष होता आणि सगळ्याला अधिकार आहे तो. आणि आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळं एकत्र येण्याच नाही. अजिंक्यला मिळालं असतं तर एखाद्या पक्षातून तर त्याला सहकार्याची भावना माझी असती, त्याच्यात काही दुर्मत नाही. आमचं अंडरस्टँडिंग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत करतो, एकूणच त्याला मदत करतो, एकाच्या आम्ही सर्व सुखदुःखात आहे. आम्ही जरी वेगळ्या वेगळ्या असलो तरी आम्ही एकत्र राहतो. आम्ही सगळं काय तुम्हाला तर माहिती आहे, आंबेडकर जयंती आम्ही साजरा करतो, आम्ही सगळेजण मिळून करतो. आम्ही प्रत्येक वर्ष सोबत आहे, प्रत्येक दिवस आम्ही सोबत. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आतापर्यंत. नाही, वादच नाही, चित्र काही वेगळं दिसलं असतं का? मी तुम्हाला सांगितलं ना, आता सगळ्याची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा साहजिक आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला आवर्जून एक सांगतो, आज समाजाचे शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील समाज घटक म्हणून जे आम्ही आज एकत्रित आहोत, त्याच्यामध्ये होळकर सर तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर असं, चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदीनिशी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं असतो. आणि आपल्या वतीने मी आपल्या एक निषेध नोंदवतो की पप्पू कागदे यांना जी पोलीस प्रशासनाने जी नोटीस दिली, भले अजितदादा पवार इथले पालकमंत्री असले काय आणि मुख्यमंत्री असले काय, आंबेडकरी समाजाला नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. धन्यवाद.